राम राम. मी प्रकाश महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी आपल्या सर्वांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की आपण माझं चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करावं. आजचा विषय हा अत्यंत गंभीर आहे. खरं म्हणजे हा विषय एका राष्ट्रीय पक्षाचा अंतर्गत असला तरी त्याचा संबंध माझ्यापर्यंत असल्यामुळे मी त्यामध्ये बोलायचं ठरवलं आहे. गेली काही दिवस झाले प्रसारमाध्यमात काही व्हिडिओ क्लिप्स फिरत आहेत. भारतीय जनता पक्षाचे उत्तर महाराष्ट्राचे एक नेते, त्यांचं नाव काहीतरी विजय चौधरी आहे, आणि त्यांनी विविध भारतीय जनता पक्षाच्या नेत्यासोबत केलेल्या संभाषणाची क्लिप फिरते. म्हणजे माजी खासदार हिना गावितविषयी खालच्या थराला जाऊन बोलणे, आत्ताच्या जळगावच्या खासदार आणि मंत्री रक्षा खडसेविषयी अत्यंत खालच्या दर्जाचं बोलणे, नाथाभाऊ खडसेविषयी सुद्धा बोलणे, हे उत्तर महाराष्ट्रातल्या नेत्यापर्यंत ठीक होतं. पण हा जो विजय चौधरी आहे आणि मराठवाड्यातले विशेषतः छत्रपती संभाजीनगरमधले राज्यसभेचे माजी खासदार, माजी राज्य अर्थमंत्री डॉक्टर कराड आणि विजय चौधरीचे संभाषणाची क्लिप प्रसारमाध्यमांवर बरेच वेळा फिरत होती. ती माझ्यापर्यंत आली, पण आता ती प्रसारमाध्यमातून काढून घेण्यात आलेली आहे. या क्लिपमध्ये डॉक्टर कराड विजय चौधरीला काय बोलतात हे फार महत्त्वाचं आहे. यामध्ये डॉक्टर कराड हे विजय चौधरीला असं म्हणतात की मी OBCसाठी खूप काम केलं आहे. तिकडून विजय चौधरी त्यांना ॲश्युरन्स देतात की मी सांगितल्यावर की पंकजापेक्षा सुद्धा डॉक्टर कराडचं खूप चांगलं काम आहे वंजारा समाजात वगैरे, असे ते संभाषण आहे. आणि डॉक्टर कराड बोलण्याच्या सगळ्या त्या ह्याच्यामध्ये ते म्हणतात की पंकजा मला ज्युनियर आहे, मला त्याच्याविषयी काही म्हणणं नाही, पण मोठ्या बापाची लेक हा जो शब्द डॉक्टर कराडने वापरला आहे आणि त्यामुळंच मला याच्यावर आज व्हिडिओ करावा लागला. नसता हा भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. आत्ता भारतीय जनता पक्षावर मी काही प्रतिक्रिया देणार नाही. याच्यापेक्षा भारतीय जनता पक्षावर कुठली टीकाच होऊ शकत नाही. मी त्याच्यावर प्रतिक्रियाच देणार नाही. डॉक्टर कराडनी पंकजा मुंडेला ज्या मोठ्या बापाची लेक म्हटलेली आहे आणि डॉक्टर कराड त्याच्यात दावा असं करतात की स्वर्गवासी मुंडे साहेबांचे माझे फार दिवसापासूनचे फार जुने संबंध आहेत. डॉक्टर कराड तुम्ही दादांत खोटं बोलतायत. प्रकाश महाजन म्हणून मी सांगतो. हां, तुमच्या सासरे डॉक्टर खेडेकरांची त्यांचे संबंध होते एवढं ठीक आहे, पण तुमचे त्यांचे संबंध नव्हते हो. तुमच्या गावचे एक शिवाजी कराड होते, ते त्यांचे घनिष्ठ मित्र होते. तुमचा काहीच संबंध नाही. तुमचा संबंध कुठं आला मी सांगतो. हे डॉक्टर कराड 95-96 पर्यंत छत्रपती संभाजीनगरमधल्या एका मोठ्या मराठी दैनिकाच्या संपादकाचे हुजरे होते. मी ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाचा जिल्हा सरचिटणीस होतो त्यावेळेस भारतीय जनता पक्षाच्या जिल्ह्याला एकच सरचिटणीस असायचा. त्यावेळेस डॉक्टर कराडला आत्ता राजस्थानचे महामहिम राज्यपाल बागडे साहेब आणि आम्ही मिळून छत्रपती संभाजीनगर शहराचं सरचिटणीस केलं. तर तुमचा भाजपशी तिथं संबंध आलेला आहे. तुमचा गोपीनाथरावशी संबंध नव्हता. दादांत खोटं बोलताय तुम्ही. आता तुम्ही ऐसान फरामोश कसे की ज्या गोपीनाथ मुंडेच्या मुलीला मोठ्या बापाची लेक ज्या टोनमध्ये म्हणलात त्यात तुम्ही मुंडे साहेबांचा सुद्धा अपमान केला आहे. डॉक्टर कराड, या शहरामध्ये एक इंदिरा नागरी सहकारी बँक होती. ती आपल्याच परिवाराची होती. म्हणजे आपण आपले सासरे आणि आपले मेहुणे सगळे मिळून ती बँक होती. त्या बँकेतून बरंच मोठं कर्ज आपणही घेतलं होतं आणि ती बँक बुडीत खात्यात निघाली.
तुमच्या बँकेच्या महाप्रबंधकाने कार्यालयामध्येच फाशी लावून घेतली. या सगळ्या प्रकरणातून तुम्हाला कुणी वाचवलं? एकदा जनतेला स्पष्ट सांगा. कुणी वाचवलं तुमचं? ते वाचवलं ते गोपीनाथराव मुंडेनं तुम्हाला वाचवलं. दुसरं कुणी वाचवलं नाही. डॉक्टर कराड त्या बँकेचे लाभार्थी तुम्ही सुद्धा होतात. आणि या देशाचं दुर्दैव असं आहे की तुम्ही या देशात अर्थ खात्याचे राज्यमंत्री म्हणून झालात. दुसरी गोष्ट, गोपीनाथरावमुळंच तुम्ही या शहराचे 2दा महापौर झालात. तुमची क्षमता योग्यता काही नव्हती. हुजरीगरी करणं, चुगल्या करणं, आणि त्यामुळं तुम्ही 2दा महापौर गोपीनाथराव मुंडेंच्या आशीर्वादाने झालात. आणि त्याच गोपीनाथराव मुंडेंच्या पक्षामध्ये असलेल्या संघर्षाच्या वेळेस तुम्ही दोन्ही डगरीहून हात ठेवून होतात. हे छत्रपती संभाजीनगरने महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे. दुर्दैवानं गोपीनाथरावचं निधन झाल्यानंतर काही काळ आपण पंकजासोबत राहिलात. कारण त्यावेळेस पंकजांनी काढलेला सिंदखेड राजा, त्या अहिल्यादेवीचं चोंडी ही यात्रा काढली. त्या यात्रेमध्ये गोपीनाथरावच्या निधनामुळे जी सहानुभूती तयार झाली, भारतीय जनता पक्षाचं राज्य आलं. पण तुमच्या हाताला काही लागत नाही दिसल्यावर हळूहळू अंतर्गत तुम्ही पंकजा मुंडेला विरोध करायला सुरुवात केली. ठीक आहे, मला त्याच्याविषयी काही बोलायचं नाही. पण तुमच्याच पक्षातल्या काही लोकांना पंकजाचं हे वाढतं वर्चस्व, लोकप्रियता सहन न झाल्यामुळं त्यांना असं वाटलं की तुम्हाला हाताशी धरावून पंकजाला एक पर्यायी नेतृत्व उभा करावं. आता खरं म्हणजे त्या नेत्यांचा गोड गैरसमज होता आणि त्याचा तुम्ही नेमका फायदा घेतला आणि राज्यसभेवर आपली वर्णी लागून घेतली. तुम्ही एवढं मुंडे परिवाराशी घनिष्ठ नाते सांगताना मग राज्यसभेचा फॉर्म भरायला किंवा तिकीट मिळालं त्यावेळेस मुंडे परिवाराला न भेटता तुम्ही परस्पर दिल्लीला गेले. हे खरं आहे का खोटं आहे मला सांगा. आणि विजय चौधरी सारखे तद्दंत बाजारू नेत्यांना हाताशी धरून तुम्ही पंकजा मुंडेला एक पर्याय उभा करण्याचा प्रयत्न करत होतात. मला सांगा, जर पंकजा मुंडेला तुम्ही पर्यायच उभा राहणार होतात, तुम्ही केंद्रीय राज्यमंत्री होतात, त्या पहिल्या वर्षी तुम्ही सावरगाव घाटच्या मेळाव्याला, दसऱ्या मेळाव्याला का गेला नाही? तिथून पुढे तुम्ही गेलाच नाहीत. कारण तुम्हाला माहीत होतं समाजाचा काय रोष आहे. अहो, ज्या गावचे तुम्ही रहिवासी, तुम्ही मंत्री झाल्यावर किती दिवसानं सत्कार झाला लोकांना सांगा. केवळ पंकजातला विरोध आणि कधी काळी तुम्ही गोपीनाथ मुंडेंच्या दरबारात होतात म्हणून पक्षातल्या काही लोकांनी तुम्हाला हाताशी धरलं. असे बरेच कराड हाताशी धरले पण काही झालं नाही. शेवटी तुमचं पुतळ उघडं पडलं आणि मग तुम्हाला नंतर राज्यसभा मिळाली आणि बाकीची गोष्टी मिळालेली नाही. तुमचे उद्योग काय होते? तुम्ही काय पक्ष वाढवला? तुम्ही पक्ष काय वाढवला? किती नगरसेवक निवडून आले? किती जिल्हा परिषद मेंबर निवडून आले? किती विधानसभा मतदारसंघात तुम्ही प्रभाव करून काम करून लोक निवडून आले? तुमचं एकमेव काम होतं फक्त पैसा कमवणं, दुसरं काही नाही. कुठं हिमाचल प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाचं राज्य, टाक तिकडे फॅक्टरी, घे तिकडे सबसिडी, कर पुन्हा बंद. हाच धंदा केलाय तुम्ही. अहो, जाता जाता सुद्धा सौर ऊर्जामध्ये फार मोठा डबोलं तुम्ही मारलं पैठणला, असं लोक सांगतायत. मी नाही, तुमच्या जवळचेच लोक सांगतायत. फार मोठी सबसिडी उचलली, एक प्रकल्प तो तुम्ही घेतला, तुमच्या चिरंजीवाच्या नावाने फार मोठी सबसिडी उचलली. आपल्या लाभांशामधला काही भाग हे समाज उपयोगी खर्च करायचा असतो, असं बंधन प्रत्येक संस्थेला आहे, प्रत्येक फॅक्टरीला आहे. तुम्ही बँकेच्या लाभांशमधला जो काही फंड समाज उपयोगी खर्च करायचा असतो तो कुठं खर्च केला आहे जरा हिशोब द्या. डॉक्टर कराड, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे होती की तुम्ही पंकजाविषयी हे उद्गार काढले की मोठ्या बापाची लेक आहे. आणि याच मोठ्या बापानं तुम्हाला मोठं केलं नसतं. तुम्ही कोण होतात हे तुम्हालाही माहिती, जगालाही माहिती आहे आणि समाजाला सुद्धा माहिती आहे.
म्हणून तुमचा पर्याय उभा करण्याचा ज्या शहाण्या लोकांनी प्रयत्न केला त्यांच्यानंतर लक्षात आलं, अरे मूळ तुम्ही तुमच्या पैसे तुमच्या आडातच काही नाही तर पोहऱ्यात येणार कोणी तुम्ही गोपीनाथ मुंडेंच्या मुलीचा पर्याय होऊच शकत नाहीत. पण गोपीनाथराव मुंडेंचा आधार घेऊन जे तुम्ही कमवलं, विशेषतः पैसाच कमवला, त्याच्या जीवावर आज तुम्ही विजय चौधरीसारख्या तज्ज्ञ लोकांना हाताशी धरून पंकजाविषयी उद्गार काढतात. आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की ही क्लिप बऱ्याच वेळा प्रसारमाध्यमात फिरलेली आहे, पण अजूनही डॉक्टर भागवत कराडनी याला विरोध केला नाही किंवा स्पष्टीकरण दिलं नाही की मी हे बोललोच नाही. याचा अर्थ आहे की हे डॉक्टर कराडच बोललेले आहेत. आणि मी म्हणून म्हणतो की गोपीनाथराव मुंडे साहेब, तुमचं मीठं चाळणी हो. तुम्ही ज्यांना ज्यांना जवळ केलं आहे ना, हे असे उलटलेले आहेत. अशी उदाहरणं मी कित्येक देऊ शकतो. अजून बरेच लोक आहेत ज्यांनी गोपीनाथरावच्या जीवावर मोठे झाले, पण गोपीनाथरावच उलटले. भागवत कराड हे त्याच्यापैकी एक आहेत. भागवत कराड जर एक खोटं असेल तर तुम्ही प्रसारमाध्यमासमोर येऊन सांगा की मी हे बोललोच नाही. आणि जर खरं असेल तरी सांगा, तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही बोललात म्हणून. असं तोंड लपून कुठं फिरू नका. तुम्ही हे विसरताय. पंकजा काही पक्ष शिस्त म्हणून काही बोलणार नाही, पण प्रकाश महाजन अजून जिवंत आहे. गोपीनाथराव मुंडेवर त्यांच्या माघारी कुणीही कितीही मोठा माणूस असू द्या, त्याने हल्ला केला तर त्याला तोंड द्यायला मी समर्थ आहे. म्हणून म्हणतो की हा गद्दार डॉक्टर ओळखा. हा पक्षाच्याही उपयोगी नाही, हा जनतेच्या उपयोगी नाही, हा समाजाच्याही उपयोगी नाही. फक्त याला पैसा कमवायचा, बाकी दुसरं काही नाही. धन्यवाद.